नमस्ते. मॉम हेल्थ केअर महाड सेंटर मध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत बाबा आहेत. नमस्ते बाबा. नमस्ते. बाबा आपलं नाव सांगा. माझं नाव हरिश्चंद्र कुंभार. बाबा तुम्हाला थेरपीला यायचं कसं काय कळलं? माझे मिसेस यायची 2 दिवसानंतर मी यायला लागलो. तिथपासून चालूच झालं. तर मग थेरपीच्या आधी काय काय बाबा तुम्हाला आजार? थेरपीच्या आधी माझे दोन्ही पायातनं मुंग्या यायच्या, पूर्ण पायातनं. चालताना पण थांबायला लागायचं आणि कमरेत पण पट्टा होता, ते पण थोडं गॅप होती. आणि त्याच्यानंतर माझी शुगर बीपी दोन्ही जास्त होते, पण यायला लागल्यानंतर थोडं थोडं कमी होत चाललं. आता भरपूर काय कमी आहे. आता थेरपीला येऊन किती दिवस झालेत बाबा तुम्हाला? थेरपीला आता कमीत कमी 1 महिना होऊन गेला असेल. महिना झालाच. महिन्याच्या नंतर आता मी दुसरं कार्ड घेतलंय आणि आता ते दुसरं कार्ड पण चालू आहे आणि अजून थेरपी मी घेतोय. आणि मग थेरपीला आल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटतंय? शरीरामध्ये प्रक्रिया? ते शुगर पण माझी कमी झाली. मला मस्त जिन्या चढून येताना मला मध्ये थांबायला लागायचं. अशी परिस्थिती होती की जिन्या धरून धरून चालायला लागायचं. आज ती वेळ राहिलेली नाही. मी डायरेक्ट जिना उतरतो, डायरेक्ट जिना चढतो. इतका फरक पडला त्याच्यामध्ये. छान आहे एकदम बाबा. अजून काय काय वाटतंय तुम्हाला इथं येऊन? थेरपी येऊन कसं वाटतं? अजून मला वाटतं की जसं मला जे समजलं की मला जसं बरं वाटायला लागलं तसं मी सुद्धा कमीत कमी 8-10 लोकांच्या पेक्षा जास्त लोकांना मस्त मस्त बाबांनी एवढं आई बाबांना सांगितलंय. त्याच्यामध्ये 4-5 जण आहेत, ते एंगेज झालेले आहेत आणि ते थेरपी घेत आहेत. आणि बाकी 2-3 असे मापटेल लोक होती, मित्र होते ते माझे, त्यांना दोघांना आणले. त्यांनी सांगितले तुम्हाला टाइम मिळत नाही, परंतु ते सुद्धा आले. आणि ह्या ठिकाणी सुद्धा आता कुठलाही धर्माचा कुठल्याही पंथाचा काय प्रश्न येत नाही. सर्व धर्म समभाव ह्या ठिकाणीच फक्त मानलं जातं. ह्याला पण महत्व आहे. बरोबर. आपलं सेंटर कसं वाटतं बाबा इथं? आणि आपल्या एंजल्स कसं आहेत तुमच्या सोबत कनेक्ट? सेंटर संपूर्ण लय भारी आहे. एंजल्स पण लय भारी आहेत. इथले सौरभ सर पण लय भारी आहेत. ऐश्वर्या मॅडम पण लय भारी आहेत. हे संपूर्ण महाडचं हे सेंटरच लय भारी आहे. हो ना. आणि आता तुम्ही येताय, पण आपल्या महाडमध्ये अनेक आई बाबा आहेत, त्यांना वेगवेगळा त्रास होतो. परत महाडच नाही, महाडच्या शेजारी आसपास खूप गावं आहेत. तर तुम्ही त्या आई बाबांना काय संदेश द्याल? त्यांना संदेश देऊ शकतो मी की कमीत कमी 7-8 वर्षाचं जे माझं दुखणं होतं, सगळे डॉक्टर करून झालंय आणि मला काहीच फरक नव्हतं. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर एका महिन्यातच एवढं फरक आलं की मी चालताना सुट्टा चालू शकतो. त्यावेळेला मला चालताना वेळ अशी आली होती की हातात काठी येते की काय अशी परिस्थिती झाली होती. म्हणजे चालता चालता थांबायला लागायचं. पण आता ह्या थेरपी घेतल्यानंतर इतकं वेळ झाला की मी एकदम जसं काय पहिला लहानपणा होतो तसं मला वाटायला लागलं. आणि खरं आहे ते, खोटं काहीच नाही. इथलं मनातलं कुठलं काही व्हायचं सांगत नाही. माझं खरं आहे तेच सांगतोय. मग आता आपली मॉममॅट कशी आहे ज्याच्यावर तुम्ही थेरपी घेता? ते मॉममॅट लय भारी. मॉममॅट लय भारी. कमरेचा पट्टा जो तुम्ही लावायचा ते आता तुम्ही लावता का? नाही, कमरेचा पट्टा पण गेला, पायातले पट्टे पण गेले. ते दोन्ही पण काढून टाकले. 15 दिवसाच्या आतच निघाले पट्टे. आणि शुगर ब्लड प्रेशर सुद्धा माझी व्यवस्थित आहे. मला कुठलाही त्रास होत नाही. कारण त्या शुगरचा त्रास होतो, ज्याला शुगर आहे त्याला समजतो का हा शुगरचा त्रास आहे. मला ते समजतं की मी मधनच उठून दुकानांना असले उठून मला बाहेर जायला लागायचं बाथरूमला. ती आता अवस्था राहिलेली नाही, एकदम क्लिअर झालेली आहे. मस्त, एकदम भारीच. बाबा आपली मॉममॅट कशी आहे? लय भारी. मॉममॅट लय भारी. उलगुल मशीन लय भारी. NSM मशीन लय भारी. महाड सेंटर लय भारी. आपण सगळे लय भारी. थँक्यू बाबा. थँक्यू.